मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आहे रविवारी, म्हणूनच 4 दिवस अगोदरपासून त्याचे सगळे कार्यक्रम आणि सगळे विधी इथं चालू केले आहेत. आणि आम्हा सगळ्यांना हा अनुभव घ्यायला मिळाला, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि खरंच ही पूजा 4 दिवसाची पण खूप सुंदर झाली होती. तर पहिल्या दिवशीचा व्हिडिओ मी शेअर केला होता, तर त्यामध्ये इथं मिरवणुकी वगैरे काढली होती गणपती बाप्पांची आणि सोसायटीच्या गेटपासून त्यांना आतमध्ये आणलं मिरवणूक काढत आणि मंदिरामध्येच खाली ठेवण्यात आलं होतं झाकून. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण थोडेसे विधी वगैरे होते, जे की मला काही पाहता आले नाहीत, कारण मी थोडंसं काम असल्यामुळं खाली आले नाही, त्यामुळं मग मी काही शूटही घेतलं नव्हतं त्या दिवशीचं. तर हा व्हिडिओ आहे आता तिसऱ्या दिवशीचा. तर या दिवशी सगळ्यात मोठी पूजा असणार होती, तर गणेश याग वगैरे होणार होता आणि सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत सगळ्या विधी व्हायला वेळ लागला होता. तर अगोदर सगळं दिवसभर गणेश याग वगैरे झाला आणि त्यासाठी मग 1001 मोदकांची आहुती वगैरे देण्यात आली होती. तर त्याचाच हा इथं होम वगैरे आहे. आणि तो वगैरे झाल्यानंतर मग जी कळस्थापना जी करायची होती, तर त्याचे बाहेर विधी करण्यात आले होते आणि इथं गणपती बाप्पांना स्वच्छ करण्यात आलं होतं. तर त्यांच्या स्नानांचा विधी वगैरे इथं झाला होता. तर तो पण खूप सुंदर प्रकारे या गुरुजींनी केला. तर मी तर फर्स्ट टाईमच ही अशी सगळी पूजा इथं पाहिली होती, त्यामुळे खूप छान वाटलं होतं. आणि गणपती बाप्पांचा स्नानविधी वगैरे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांना कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसण्यात आलं आणि त्यांना आजची रात्र आणि संध्याकाळच्या वेळेला पूर्ण आरती वगैरे झाली होती आणि आजची रात्र गणपती बाप्पांना मंदिरमध्ये अशी छोटीशी गादी टाकली होती आणि त्यांना पूर्णपणे तांदळामध्ये झोपवलं होतं, वरून पण पूर्णपणे तांदूळ टाकले होते. तर असा होता आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की पहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय.